ज्योती कलंगी मंडळ, क्रांती ज्योती कलंगी मंडळ मुक्काम खंडाळा निलज, शाहीर सूरज ब्रह्माजी नवगरे, गुरुवर्य आहे माझे वडील ब्रह्माजी नवगरे, बँजवादक आहे सेवक दादा बावणे, सहशायर आहे महेश दादा लांडेकर, तसेच नक्कलकार आहे शुभमदादा तिरपुडे, ढोलक मास्तर आहे आमचे बंधू किशोर दादा पंचबुदे, तसेच नृत्य कलाकार आहे आशिवानी गौरी। तर सांगावंसं वाटते बांधवांनो, खूप मोठा विद्वान कलाकार नाही, शाहिरीला माझं 3रं वर्ष चालू आहे आणि वय माझं 25 आहे। तर होऊ शकते या गायनाचा मार्फत कलेच्या मार्फत काय ना काय चुका होतील, क्योंकि ये पिक्चर नहीं है, ये लाईव्ह है। पिक्चर मध्ये चुकलं तर रिटेक घेता येते, टेकला रिटेक असते, पण हा तमाशा है। तीर कमान से बात जुबान से और प्राण शरीर से एक बार निकले तो वो कभी वापस नहीं आते। तर त्या चुका होतील, त्या चुका वारंवार ना व्हाव्या, जेणेकरून माझ्या निदर्शनास आणून द्या। कार्यक्रम सुरण्याआधी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना वंदन करतो। तसेच ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी भारताला स्वातंत्र्य दिलं, मोलाचं कार्य केलं, प्रेरणा दिली, त्यापैकी म्हणावंसं वाटते, ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है। ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है। ऐरे गैरे की ने शौर्यवीर की गाता है और इतिहास में उसका नाम छत्रपति शिवाजी कहलाता है। कोई चीख कर चला गया, चिल्ला कर चला गया, स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया, तो वनवली परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शायरीचा ठसा जगभर गाजविला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोळा रशामध्ये वाजविला, तो वारणेचा वाघ माझा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। तसेच हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नामनेक तू एक है, हा उपदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियान देशाला सांगून गेले, स्वच्छतेचे धडे या देशाला शिकून गेले, ते संत माझे गाडगे महाराज। तसेच शिक्षणाचे प्रवर्तक राजश्री शाहू महाराज, ज्योतिबा फुले, राजमाता जिजाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, तमाम संतांना महापुरुषांना शायरी नात्याने त्रिवार मुजरा करतो। महंत की बाबा जुमलेजी वाराणसी याला सादर नमस्कार करतो आणि एवढे बोलून कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत, जय शिवा, जय भिवा, जय अण्णा। क्लोज करना पड़ेगा ना, रोड का एक पॉइंट क्लोज करना पड़ेगा ना, तभी तो लोग बैठेंगे, नहीं तो वो डिस्टर्ब होते रहेगा, दिन भर वही चलता रहेगा। हेलो हा 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 ला 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 नमो नमो ओंकारेश्वर, ओम नमो नमो ओंकारेश्वर, निसर्ग शक्तीच्या बापा तू पामरा, या जीव जंतूचा निर्मळ झरा, अरे म्हणून तुला स्मरतो मी। चालक बापा सर्व जगाच्या, होऊनी चालक बापा सर्व जगाच्या,
नशिबी लिहिला तू भोग कर्माच्या या पंचतत्वाला तुने फोडली वाचा अरे म्हणून तुला स्मरतो शाहू फुले आंबेडकर ला 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 शाहू फुले आंबेडकर ते छत्रपती महान माझ्या सावित्री आईने दिला शिक्षणाचा सन्मान ते राजमाता झाली या माझ्या भारताची शान अरे म्हणून तुला स्मरतो मी ओ भैया बेस कम करतो बेस वस्ताद मोहरेश्वराची गा ला 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 वस्ताद मोरेश्वराची ते निर्मळवाणी वडील माझे गुरु ब्रह्माजी ते आहे गुरु ज्ञानी अरे हा शाहीर सूरज त्यांच्याच चरणी अरे हा मेळ कलंगीचा त्यांच्या कृपेने माझा हरी रामा भीमा माझा भीमा रामा गौतमा रे बढिया भाऊ तर पहिला पूजेचा मान ज्या गणेश भगवंताला मिळालेला आहे एक सुंदरशा चालीवरती पूजन करता आहे आणि माझं पूजन काहीतरी आगळं वेगळं आहे पूजा हे स्वतःसाठी करायची नसते तर पूजा हे नेहमी इतरांसाठी करायची असते चाहे कोणताही धर्म असो तो बुद्ध असो या हिंदू असो आणि म्हणून एक सुंदर विचारधारा तुमच्यासमोर मांडत आहे जर लक्ष असू द्या एक भीमगीताची तर्ज घेतलेली आहे अरे भीमा तुझ्या जन्मदिनी आज रे आहा अरे भीमा तुझ्या जन्मदिनी आज रे अरे जमला ह्या सारा समाज अरे सारा समाज अरे सोडून ही अंधरिवाज अरे सारा समाज अरे सोडून ही अंधरिवाज भीमा तुझ्या जन्मदिनी आज रे जमला हा सारा समाज सोडून अंधरिवाज सारा समाज सोडून अंधरिवाज हो भीमा तुझ्या जन्मदिनी आज
बनगुड आयुष्यमान बंडूजी वानखेडे यांच्याकडून या विचारावरती 50 रुपयाचं बुद्धदान मिळालेलं आहे. मी आणि माझा मंडळ खूप ऋणी आहे. त्यांना मनाचा क्रांतिकारी जय भीम आहे, जय भीम आहे, जय भीम आहे. आणि म्हणून काय म्हणतात माझे शब्द जर लक्षात असू द्या. अरे विश्वाच्या तू सरिता जरे आहा अरे विश्वाच्या तू सरिता जरे अरे मला आहे तुझ्यावरी नाच. अरे हे गणराज तू धावून येणार आज. अरे हे गणराज तू धावून येणार आज. विश्वाच्या तू सरताज रे मला आहे तुझ्यावरी नाच. हे गणराज तू धावून येणार आज. हे गणराज धावून येणार आज. हो विश्वाच्या तू सरिता जरे मला आहे तुझ्यावरी नाच. अरे विश्वाच्या तू सरिता जरे अरे मला आहे तुझ्यावरी नाच. अरे हे गणराज तू धावून येणार आज. अरे हे गणराज तू धावून येणार आज. विश्वाचा तू सरताज रे मला आहे तुझ्यावरी नाच. हे गणराज धावून येणार आज. हे गणराज धावून येणार आज. ओ ला 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 विश्वाचा तू सरताज रे मला आहे तुझ्यावरी नाच. हे गणराज धावून येणार आज. हे गणराज धावून येणार आज. विश्वाच्या तू सरताज मला हे तुझ्यावरी नाच. हे गणराज तू धावून येणारी आज. आज हे पूजन कशा करताय लक्ष ठेवा बांधवांनो, शिकण्यासारखं आहे. हे पूजन आहे माझ्या शेतकरी वर्गासाठी. 55 रुपयाचं पेट्रोल पाहायला गेलं तर 105 रुपयावर गेलं. 55 रुपयाचं पेट्रोल पाहायला गेलं तर 105 रुपयावर गेलं. आणि माझ्या शेतकऱ्याच्या 10,000चा कपास पाहायला गेला तर उलटा 7,000 वापस आला. म्हणायचं आहे की कोणाला पंजा तर कोणाला कमळ भेटलं, कोणाला पंजा तर कोणाला कमळ भेटलं. आणि ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं आमचा कास्तकाराला रेटलं. कोणाले पंजा तर कोणाले कमळ भेटलं. ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं आमच्या शेतकऱ्याले लुटलं. यायची धोलक ना यायची थाप आहे. विश्वास तरी कसा करायचा हे नेते चोर दोन तोंडाचे साप आहे. अरे यांची पेन्शन पाहायला गेलं तर 1.5 लाख रुपये 2-2 लाख रुपये. आणि जो शेतकरी ज्याच्या भरशावर या संपूर्ण जग खाते त्याला का देता महिन्याचे 1,000 रुपये. पोसून पहा आपले पोरं. तुमचे पोरं शिकते विदेशामध्ये आणि आमचे पोरं झक मारते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. शिकायचं आहे तर शिका ना रे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका. शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. सरसकट कोरा सातबारा कोरा करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. ज्या कायदा बाबासाहेबांनी दिला त्याचा तरी योग्य वापर करा रे. आणि म्हणून शेतकऱ्याचे बेहाल झालेले आहे. भ्रष्टाचारी मालामाल झालेले आहे. आणि म्हणून परमेश्वरा तुला वंदन करत काही म्हणत आहे.
शेतकऱ्याचे अरे झाले कसे बेहाल, अरे भ्रष्टाचारी माला माल, अरे सांगून थकलो, अरे थकलो या साऱ्या जनतेला, अरे ऐके ना कोणी तोलाल. आणि म्हणून परमेश्वरा अरे यायचं तुला सोडून काम काज रे, अरे राखण्या माझ्या शेतकऱ्याची लाज, या माझ्या शेतकऱ्याची लाज तू धावून येणार आज. अरे हे गणराज तू धावून येणार. विश्वाचा तो सरताज रे मला आहे तुझ्यावरी नाच. हे गणराज धावून येणारे आज. हे गणराज धावून येणारे आज. ओ विश्वाचा तू सरताज रे मला आहे तुझ्यावरी नाच. अरे विश्वाचा तू सरताज रे मला आहे तुझ्यावरी नाच. अरे हे गणराज तू धावून येणार आज. अरे हे गणराज तू धावून येणार आज. विश्वाचा तो सरताज रे मला आहे तुझ्यावरी नाच. हे गणराज धावून येणारे आज. हे गणराज धावून येणारे आज. जास्त वेळ घेणार नाही बांधवानो. माझ्या आज इथे दुय्यमचा सामना आहे आणि सन्मान्य आमचे आदित्य दादा वानखेडे यांच्याकडून या विचारावरती 50 रुपयाची पुष्पक आलेलं आहे. मी आणि माझा म्हणणं ऋणी आहे. सन्मान्य सुनील दादा खांडेकर हल्ली मुक्काम लिगावाले यांच्याकडून सुद्धा या विचारावरती 50 रुपयाचं पुष्पक आलं. त्यांना क्रांतिकारी जय भीम आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर सन्माननीय पाटील ठेकेदार भांडेवाडीवाले यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाची भेट आलेली आहे. मंडळ ऋणी आहे. तर बांधवानो आज इथे आयोजित केलेला आहे दुय्यमचा सामना आणि म्हणून हा कार्यक्रमाचा फुलेशाह आंबेडकर विचारधारेचा चळवळीचा कार्यक्रम आहे. तर माझ्या जोडीला जे प्रतिस्पर्धी शाहीर लाभलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा वाजा गाजा आहे. तिरंगा शाखेमध्ये ते चॅम्पियन शाहीर आजच्या घडीला नंबर 1 वर आहे तिरंगा शाखेमध्ये. आणि आज त्यांचा म्हणजे जन्मदिवस आहे. सन्मान्य निशांत दादा सुखदेवे सर्वप्रथम तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण माझ्या पार्टीकडून आणि माझ्याकडून. आणि आज हा कार्यक्रम आयोजित केला तर माझ्या जोडीला नावाजलेले गावातलेले सन्मान्य शाहीर निशांत दादा सुखदेवे चितुकोटे असाल. लक्ष ठेवा बांधवानो, तमाशा मनोरंजनाचं साधन आहे. मनोरंजनाच्या मार्फत तुम्हाला आज प्रबोधन होईल. कार्यक्रम तमाशा म्हणजे तमाशा नाहीये. अण्णाभाऊ साठेने या तमाशाच्या भरोशावर पंडित जवाहरलाल नेहरू भेटायला तयार झाला होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेला. हे कॅटेगरी शाहिराची आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा नारा होता की न्याय व्यवस्था कायकांची रखेल झाली, संसद देखील हिजड्याची हवेली झाली, आपल्या न्याय व्यवस्था मांडू कोणापुढे, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली रंगीन झाली. तर माझ्या जोडीला नावाजलेले गावातलेले सन्मान्य शाहीर निशांत दादा सुखदेवे यांच्यावरती मी प्रश्नाची मांडणी करत आहो. कृपया लक्ष असू द्या. तर अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्ट पक्षामध्ये अगोदर अण्णाभाऊ साठे काम करायचे आणि कम्युनिस्ट पक्षाने जो अण्णाभाऊ साठे बरोबर व्यवहार केला, एवढा दुर्व्यवहार केला की अण्णाभाऊ साठेचं मरण विकोपाले आलं. पण त्यांना कालांतराने बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पटली आणि त्याच्यानंतर ते आंबेडकरवादी झाले. अण्णाभाऊ साठेंची दुसरी भेट झाली. अण्णाभाऊ साठेंची जेव्हा दुसरी भेट झाली तेव्हा अण्णाभाऊ साठेंना बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीर ही पदवी दिली. अण्णाभाऊ साठेंची जेव्हा दुसरी भेट झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंना लोकशाही पदवी दिली. केव्हा दिली? जेव्हा त्यांनी गाणं म्हटलं की गुलामगिरीच्या बेड्या बेड्या तोडून पार करा भाऊसागर, त्या गीतावरती. पण आता माझा प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठे आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट कुठे झाली? तेव्हा अण्णाभाऊ साठे किती वर्षाचे होते एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्या भेटीमध्ये काय घडलं मान्यवर शाहीर साहेब जास्त विचारणार नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे परमेश्वराला, तरुण वर्ग लाचार आहे आजकाल. आज माझ्या तरुण वर्गाला नोकरी नाहीये, मोठे बेहाल मचले आहे.
एवढे बेहाल आहे. कोणाला भेटली खा सांगा एका एका होटाची किंमत. कोणाला भेटली सांगा एका एका होटाची किंमत. किंमत सोळा यायना खाप्याची लावली गंमत. आजकालचे तरुण पोरांनो चटई सतंजा उचलणं बंद करा आणि ह्या नेत्याचा वाढला भ्रष्टाचार आपल्या अभ्यासानं बंद करा. अभ्यासानं बंद करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. देणेवाला वरचा नाहीये, करणी जेव्हा तुमची चांगली असेल तर तेव्हा तो वरचा साथ देते. आणि म्हणून तरुण वर्ग लाचार झालेला आहे. माझ्या आई बहिणीची आबरू रस्त्यावरती लुटल्या जात आहे आणि पडदा घालायचा असेल परमेश्वरा तर या गोष्टीवरती घाल. आणि काही म्हणणं आहे. अरे तरुण वर्ग, अरे वर्ग ह्या लाचार झाला. अरे न्याय नाही हो न करीला. अरे आई बहिणी, माझ्या बहिणीची आबरू ते गेली. अरे दिवसाच्या त्या प्रकाशाला. आणि म्हणून हे दिवसांनी जे माझ्या आई बहिणीची आबरू लुटत आहे याच्यावरती परत पडदा टाकायची वेळ आहे. आणि म्हणून गुरुवारी ब्रह्माजी वगैरे काय म्हणतात. हो गुरु ब्रह्माला तुझ्यावरी नाद रे. अरे राखण्या शाहिरिया सूरजची लहार.